banana, nice and sweet. Pomegranate cups, what a treat. Grapefruit and juicy and round. Mix it all up, the best taste in town. Fruit chat, so fresh, so fine. A spoonful of flavors, tastes so divine. A little bit of curd, a dash of spice. Every single bite feels oh so nice. Fruit chat, so fresh, so fine. A spoonful of flavors, a taste so divine. A little bit of curd, a dash of spice. Every single bite feels oh so nice. एकदम मस्त चटपटीत. नमस्कार, मी गौरी. फूडी गौरीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत महाशिवरात्रीसाठी खास असा तिखट चटपटीत फ्रूट चाट. तर चाट म्हटलं की बटाटा हा आलाच, पण इथे आपण बटाट्याचा वापर केलेला नाहीये. इथे आपण त्याऐवजी कच्च्या केळ्यांचा वापर केलेला आहे. त्यामुळे हा चाट खाताना मस्त असा क्रिस्पी क्रंची असा लागतो. तर उपवासाला आपण बऱ्याच वेळेला साबुदाण्याची खिचडी, भगर किंवा साबुदाण्याचे वडे असा बेत करतो. तर ह्या महाशिवरात्रीला हा फ्रूट चाट तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर त्यासाठी आपण काय साहित्य घेतले ते बघूयात. इथे मी साहित्यामध्ये कच्च्या केळ्यांचा वापर केलेला आहे. तर इथे मी 6 कच्ची केळी घेतलेली आहेत. एकदम असं कडक हे केळ आहे, अजिबात पिकलेलं नाहीये. भाज्यांसाठी जे केळ मिळतं त्याचा वापर केलेला आहे. तर हे जे प्रमाण घेतलंय आपण साहित्य, तर त्याच्यासाठी असं कुठलं फिक्स असं माप नाहीये. तुम्हाला जेवढं हवंय तेवढं तुम्ही इथे घेऊ शकता. तर इथे मी 6 कच्ची केळी घेतलेली आहेत. 1 चमचा मिरची पावडर घेतलेली आहे. 1 चमचा काळं मीठ घेतलेलं आहे. 1 चमचा चाट मसाला घेतलेला आहे. इथे मी चिंच, गूळ आणि खजूर यांची चटणी घेतलेली आहे. डाळिंबाचे दाणे घेतलेत आणि द्राक्ष घेतलेली आहेत. हे ऑप्शनल आहेत, सीझनल जे तुमच्याकडे अवेलेबल आहे त्याचा दोन्हीपैकी कुठलाही वापर तुम्ही करू शकता. चाट मध्ये आपण बऱ्याच वेळेला शेवेचा वापर करतो, पण हा उपवासाचा चाट आहे त्यामुळे आपण इथे बटाट्याचा जो खीस असतो, त्याचा जो चिवडा मिळतो त्याचा वापर इथे आपण केलेला आहे. आणि 1 बाउल दही घेतलंय, त्याच्यामध्ये 2 चमचे साखर घातलेली आहे आणि त्याला मस्त असं फेटून घेतलेलं आहे. तर आता आपण कृतीला सुरुवात करूयात. इथे मी एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलंय. आपल्याला हे जी केळी आहे त्याला उकडून घ्यायचं आहे. तर इथे आपण पाणी गरम करायला ठेवलंय. पाण्याला उकळी आलेली आहे, पाणी चांगलं गरम झालंय. यामध्ये आपण ही केळी साली सहित आपल्याला अशीच सोडायची आहे. आता मी यावरती झाकण ठेवलेलं आहे आणि आपण याला 5 मिनिटांसाठी उकडून घ्यायचं आहे. 5 मिनिटं झालेली आहेत, पण गॅस बंद करूयात. आणि एखाद्या चिमट्याच्या साहाय्याने आपण ही केळी बाहेर काढून घेऊयात. आता 2 मिनिटांसाठी आपण ही केळी थोडी थंड करून घेऊयात, कारण आपल्याला याची जी साल आहे ती काढून घ्यायची आहे. एखाद्या सुरीच्या साहाय्याने इथं कापून घ्यायचे आणि याची साल काढून टाकायची. तर इथे आपण केळाच्या ज्या साली आहेत त्या काढून घेतल्यात. आता आपल्याला ह्या केळाचे 1-1 इंचाचे तुकडे करून घ्यायचे आहेत. आता आपल्याला ही केळी आपण जी कट करून घेतलेली आहे त्याला आपण तळून घ्यायचं आहे. तर तेल चांगलं गरम झालंय. गॅसची फ्लेम मोठी करूया आपण. तर आता ही केळी आपल्याला साधारण 2 मिनिटं मोठ्या फ्लेमवरती ह्याला तळून घ्यायचं आहे. त्याला आपण एकदा प्लेटमध्ये काढून घेऊयात. पुढची बॅचची पण आहेत ते आपण केळी तळून घेऊयात. हे जे केळी आहेत ह्याला व्यवस्थित शेप द्यायचा आहे, म्हणजे टिक्की सारखा पण ह्याला बनवायचा आहे. तर इथे आपण कुठलाही बाइंडिंग एजंटचा वापर केलेला नाहीये. तर आपल्याला हे जे आता आपण तळून घेतलेली जी केळी आहेत याला फ्लॅट म्हणजे सरफेस वरती ठेवून घ्यायचं आहे आणि एखाद्या वाटीचा जो मागचा भाग आहे त्यांनी याला आपण चपट करून घ्यायचं आहे. तुम्ही जर ही केळी उकडून तशीच त्याला जर असा चपटा आकार दिला तर तो होत नाही. जेव्हा तुम्ही याला व्यवस्थित 1-2 मिनिटांसाठी तळता मोठ्या फ्लेमवरती, तेव्हाच त्याचा हा असा शेप येऊ शकतो. नाही किंवा थोडंसं जरी तळण्यात कमी जरी झाला ना तरी याला शेप येत नाही. त्यामुळे याला व्यवस्थित 2 मिनिटं आपल्याला तेलामध्ये मोठ्या फ्लेमवरती तळून घ्यायचं आहे. तर अशाच पद्धतीने आपण सगळे जी केळी आहेत त्यांना असं चपट करून घेऊयात. तर आता ह्याला छान अजून आपल्याला क्रिस्पी बनवायचं आहे, त्यामुळे पुन्हा आपण याला तेलामध्ये तळून घ्यायचं आहे.
गॅसची फ्लेम आपल्याला मोठीच ठेवायची आहे, कारण आपल्याला याला फक्त आता छान क्रिस्पी बनवायचं आहे. लो फ्लेमवरती आपण किंवा मीडियम लो फ्लेमवरती आपण ह्याला तळलं तर हे तेलकट होऊ शकतात. त्यामुळे मोठ्या फ्लेमवरती याला मस्त क्रिस्पी करून घेऊ. 1-1.5 मिनिटं आपण ही केळ्याचे जे हे काप आहेत याला आपण मोठ्या फ्लेमवरती तळून घेतले. याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. आता आपल्याला हे जे केळ्याचे काप आहेत याला एका बाउलमध्ये घेऊया. यामध्ये आपण ही मिरची पावडर घालूयात. थोडीशी अशी स्प्रिंकल करायची. चाट मसाला घेतला आणि काळं मीठ. काळं मीठ थोडंसं कमी घ्यायचं, अगदी पाव चमचा. जस्ट असं कोट करून घेऊया आपण मसाल्यांमध्ये. आणि तुम्ही आवाजावरून सुद्धा बघू शकता एकदम मस्त असे हे क्रिस्पी आपले केळ्याचे काप तयार झालेले, किंवा आपण ह्याला टिक्की सुद्धा म्हणू शकतो. तर आता आपण हा चाट मस्त अरेंज करूयात. Banana, nice and sweet. Pomegranate cups, what a treat. Grapefruit and juicy and round. Mix it all up, the best taste in town. Fruit chat, so fresh, so fine. A spoonful of flavors, taste so divine. A little bit of curd, a dash of spice. Every single bite feels oh so nice. Fruit chat, so fresh, so fine. A spoonful of flavors, a taste so divine. A little bit of curd, a dash of spice. Every single bite feels oh so nice. एकदम मस्त, चटपटीत.